धरिला चित्ते एक धरिला एक धरिला चित्ते एक धरिला Thank you.
चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवाडला भवभ्रम परद्रव्य पर नारी झाली विषाची परी तेने झाले अवघे काम निवाडला भवभ्रम तुका म्हणे फार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम पांडुरंगा करू प्रथम
कैवल्य सम्राट चक्रवर्ती साधकाची मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबा आदी करून सर्व संतांना साष्टांग नमन करून या ठिकाणी उपस्थित सर्व संत महंत भाविक सज्जन माता भगिनी ग्रामस्थ मंडळी आमची बाल गोपाल मित्र मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची पाचव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटे आली आहे. कीर्तनाकरता जो अभंग घेतलेला आहे, सेवेकरता अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबारायांचा जो गाथा आहे आमच्या संस्थेप्रमाणे देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे सर्वसारखे अभंग आहेत, ते प्रकरण केले. पण सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराजांनी जो प्रकरण पण गाथा केला तुकोबारायांचा अभंग ते फक्त प्रकरण केले. त्यातील एक विध या प्रकरणातील अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये केलेली साधना आणि त्या साधनेचं साध्य अर्थात फल प्रतिपादन करतात. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहे. तो बंद पडला का? माझ्याकडे घड्याळ नाही. असू दे तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही चालू असले म्हणजे त्याच्या घड्याळा पण नाही. घड्याळ चालू राहतो, पुढे जातो, मागं राहतो, त्याचा प्रश्न आणि आपला वेगळा प्रश्न. म्हणून पुढे तुला घड्याळाचे 12 वाजतात, त्याच्या बाजूचे आपल्याने वाजण्याचे बरोबर. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आमचे गुरुबंधू असणारे हरिभक्त पारायण सुपरकर महाराज व्यासपीठ चालवतात. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये शिव महापुराण आहे आणि तेही या ठिकाणी चालू आहे. नंतर हरिपाठ आहे, कीर्तन आहे, सकाळचं काकडा आरती होते ना,
आपला आरती आहे म्हणजे वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने जे काही आचारसंहिता आपल्या महात्म्यांनी घालून दिलेली आहे, गुरुवारांनी घालून दिलेली आहे त्या पद्धतीनं. कारण बऱ्याच ठिकाणी कीर्तन होतं म्हणजे बाकी जे होतं तसं काही संबंध नाही, काही गरज नाही. काही ठिकाणी फक्त कीर्तन होतात, घरी पडा काही कोणी नाही, आपल्याला विशेष नाही आहे म्हणून विचार. पण मला आमच्या महाराजांनी सांगितलं की शेजारीच पूर्णाम गुरु रामचंद्र महाराज त्यांना नागपूरकर म्हणायचे, पण त्यांचं गाव जन्मभूमी इकडे जवळच पिंपळ गाव. मला आनंद झाला आणि एवढे त्यांनी त्यांचं वागणंही म्हणजे मी पाहिलेलं नाही पण आम्ही ऐकलेलं मोठ्यांच्या मुखातून आमच्या संस्थेत गुरुवर्गांकडून भाऊसाहेब महाराज असतील त्यांचे एकदम शिस्तीत नियम आहेत पण ते शांत होते भाऊसाहेब महाराज ओळखले. पण नागपूरकर महाराज जे होते आमच्या गावाला ते मात्र त्यांचा कडक स्वभाव असे सांगत होते. शिस्त म्हणजे शिस्त लगेच बोलणार ते जुन्या तालमीतले लोक आणि त्या भागात काही का होणार त्याचा सहवास आपल्याला लागलेला आहे किंवा परंपरेनं त्यांची सेवा केली त्या माध्यमातून आमचे हरिभक्त महाराजांनी सोपान महाराजांच्या एवढं नियोजन तुम्हाला महाराजांची स्तुती करत मी फारच काळा करून आलो आमच्या गावचा दरवर्षी. स्वतः 8 दिवस थांबतो तेव्हा वेळ काढतो, बाकी नाही काढत वेळ नाही ते आम्हाला, पण तेवढं 8 दिवस मुक्काम गावासाठी 8 ते 10 दिवस काढतो आणि आज जातोच परमिशन. कारण काला झाला दिंडी मिरवणुकी झाली भरली दिव्य प्रमाणात सर्व जवळजवळ 70 पोरं टाळही आणले आणि यामुळे त्यांना काही टाळ नाही, आपल्याला टाळ घ्यावं लागते. कारण टाळ जर असेल तर मग त्यांना आणखी त्याचा उत्साह वाढेल. बरं का बाकी त्याचं पंक्तीचं काही जास्त पंक्ती नका धरून त्याचे शिल्लक असं तिकडे जमा करा. टाळ आहे हे मृदंगाचे महाराज काय वाटतं हा महाराज आपली असते पाहिजे. अशा पद्धतीने मला सांगायचं आहे की त्यामुळे नियोजन करायला काय लागतं आम्ही त्यातले जाऊ. म्हणून उत्कृष्ट पैकी असं उदाहरण आहे आणि त्याच्यापैकी महत्त्वाचं सांगायचं जर झालं त्याच्यामध्ये निष्कामता आहे, मानाची अपेक्षा ही सरळ सरळ दिसते. सांगण्याची गरज नाही, मला त्यांनी सांगितलं नाही काही, फक्त महाराज नियोजन एवढं सांगितलं. आणि अशा माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी सर्वांचा म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ते आमच्या पांडुरंगाचं दर्शन मूर्ती जास्त मोठ्या नाही पण एकदम सुंदर देखणे अशा मूर्ती आहेत. आणि असं एक स्तुत्य असा एक उपक्रम या ठिकाणी चालू आहे आणि त्या वरभक्तानिमित्तच तिथी थोडी वेगळी आहे. कारण कसं आहे तिथी बदलल्यानं आपलं काही बिघडत नाही. तिथी कोणती असू द्या, जो क्षण आपण परमार्थाचा करतो ते शुभ तिथी आहे. जो परमार्थच करतो मग तो एकादशी जरी असते तरी तुमच्या ठिकाणी शुभ आहे. जो परमार्थ करत नसेल, नामस्मरण किंवा चांगलं कर्तव्य करत नसेल तर तरी एकादशी सुद्धा काय अशुभ अशुभ. आणि ज्याच्यासाठी परमार्थ करतो ज्या वेळ घालतो अमावस्या सुद्धा शुद्ध आहे असं. पण तिथीचा हे जे नियम सांगितलेला आहे उत्तरायण दक्षिणायन 8व्या अध्यायामध्ये त्यांना माहिती महाराज सांगतो ती योग्यासाठी सांगितलेलं आहे. बरेच लोक म्हणतात एखादा गावात मरतो म्हणून नाही मला मरतो त्याला आम्ही काय मेला एखादा मग काय झालं तो दक्षिणायन मेला तुझा तो काय नरकार. बरेच गरुडपुरामध्ये आहे पण ते नेमकं कोणाकरिता आहे त्यानं परमार्थच कधी केला नाही. एकादशीने मेला तरी नरकार जाईल. विठाला त्या मर्दानं आपलं जीवन नाहीये, जीवन जगलो जे कर्म आहे त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. मग काही लोक महाराज काही लोक पूर्वी आमच्या गावात येत होते आता सुद्धा चांगलं आहे सोडलं ना आता नाव घेऊ नका असं. कारण मनुष्य जो आहे हा चुकीचा पुतळा आहे, हा चुकतच असतो. जो चुकत असतोच त्याला मनुष्य म्हणतात, जो कधीच चुकत नाही त्याला देव म्हणतात. आणि जो कधीच चुकत नाही पण सगळ्या चुका कबूल करतो किंवा आपल्याकडे ओढून येतो त्यांना संत म्हणतात. पण आपण संतही नाही आणि देवही नाही, आपण सर्वसामान्य जीव किंवा मनुष्य आहे. तर मनुष्य म्हणतात प्रत्येक जण चुकत असतो, कधी कळत न कळत संकीर्ण आणि त्याच्या प्रकाराची तिकडे जायचं आहे. पण अशा पद्धतीनं जो आपला तिथी जे आता हे चालू आहे हा जो पर्वकाळ हा सुद्धा एक पर्वकाळ आहे. मार्गशीर्ष महिना मासाला मार्गशीर्ष अर्थात भगवंताची विभूती आहे. आमच्या माता भगिनी गुरुवार धरत असते बरेच चांगलं आहे विभूती 12 महिन्यापैकी म्हणून अशी या तिथीला चालू केला. ती काही वावगं म्हणण्याचं गरज नाही आणि त्या परमात्म्याच्या नावाने असा उत्सव करतो तर सर्व कौतुकास्पद आहे. विठाला
ऐकायला येतं ना? हा. तुम्हाला बरं म्हणजे तरुण मंडळी फार पाठीमाग बसली असू दे, आली हे महत्वाचे, कुठं बसली हे महत्वाचं नाही. तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणारे त्याचं महत्वाचं पहिलं कारण सांगतो. पहिलं कारण असेल तुम्हाला बरं वाटावं असं मलाच कीर्तन येत नाही मुळात. पण जे येत नाही त्याचा आव कशाला आहे? येत असेल ना तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन येत नाही, आपलं साधं काम. दुसरी गोष्ट, सांप्रदायिक पद्धतीने विचार केला तर बरं वाटण्याकरता कीर्तन नसतं. कीर्तन हे बरं वाटण्याकरता नसतं, बरं होण्याकरता असतं. तर तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन कशाला? बरं वाटण्याकरता अनेक साधनं आहे, पण बरं होण्याकरता पारमार्थिक हे व्यासपीठ आहे, कीर्तन आहे, परमार्थ आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ते बरं व्हावं याकरता संत महात्मे एकांतात जाऊन डोंगरावर जाऊन भजनं केली. आणि तुमचं आमचं सर्वांचं बरं व्हावं, चांगलं व्हावं, गावात जाऊन मंदिरात जाऊन सप्ते करून कीर्तन केली. पण कीर्तन हे बरं होण्याचं अर्थात आत्मउद्धाराचं साधन आहे. विडाला जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, अभंग सेवेकरता व्यक्तीला तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्यासारखाच परमार्थ केला, त्यांनी वेगळा केलेला नाहीये. तुमच्या आमच्यासारखाच परमार्थ केला. सुरुवातीला एकादशीला कधीतरी भजनात जायचं, कीर्तनाला जायचं, टाळायचं, असंच तुमच्या आमच्यासारखं. ते डायरेक्ट वरून नाही आले, डायरेक्ट गेले ते वर वैकुंठाला तो भाग वेगळा. पण परमार्थ करताना जी दाखवलेली असते ती तुमच्या आमच्यासारखी आहे. पण तुकोबाराय सांगतात की आम्ही तुमच्यात राहून, तुमच्यासारखेच राहून आम्ही साधना केली. साधना कशा कशा पद्धतीने केली. साधना करता त्याला येणारे जे प्रतिबंध आहेत ते कसे आम्ही दूर केले. आणि त्या प्रतिबंध दूर करून साधना करत करत आम्ही कुठे गेलो? साध्यापर्यंत, अर्थात फलापर्यंत गेलो. असं साधना आणि त्याचं साध्य या दोन्हीचा समन्वयात्मक हा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातील अतिशय तुम्हाला व्यवस्थित कामाला येईल, उपयोगाला येईल, आपण करू शकतो असा अनुभव तुकोबाराय सांगतात. कारण असं आहे, जगामध्ये अनुभव अशी एक गोष्ट महत्वाची की ते विकत नाही मिळत, बरोबर? कारण मनुष्य जो मोठा होतो पैशानं मोठे होणार वेगळे, आणि मनुष्य जो खरा मोठा होतो तो अनुभव आहे. म्हणून अनुभव माणसाला शहाणा करतो. अनुभवाने मनुष्य मोठा होतो, शहाणा होतो. आणि अनुभव म्हणजे काय? तुम्हाला मला आम्हाला भरपूर अनुभव म्हणजे काय? आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना म्हणजे अनुभव नाही. बरेच जण तेच वाटतं, महाराज आम्हाला अनुभव आहे. काय अनुभव आहे तुला? मी 3 वेळा ते कॉर्नर लागले तिथे 3 वेळा गाडीतून पडलो, टू व्हीलर घेऊन. 10 पाय मोडला, इथं हा अनुभव 3 वेळा पडला. तुमच्या जीवनात तिथे घटना सांगितलं आणि 3 वेळा पडलो, तो अनुभव नाहीये. अनुभव काय? की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना म्हणजे अनुभव नाही, त्या घटनांच्या संदर्भात आपण कसे वागतो याला म्हणतात अनुभव. हा जो अनुभव आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जेवढे आजपर्यंत संत होऊन परंपरा आहे, वारकरी संप्रदाय निवृत्तीनाथापासून मिळोबार आहे, अशी जी परंपरा आहे त्या सर्वांचा इतिहास पाहण्या सर्वांचा अनुभव येईल. आणि प्रपंचात जर तुमचा आमचा सर्वांचा विचार केला तर प्रत्येकाचा अनुभव भिन्न भिन्न. या बाबाला विचारलं हे दुसरं सांगतो, ज्यांना विचारलं तुमच्या प्रपंचाचा काय अनुभव संसारात ते दुसरंच सांगते. हे बाबा वेगळे सांगतो, काय वेगळे सांगते? त्याला संसार म्हणतात. संसारातला जो अनुभव आहे प्रत्येकाचा भिन्न भिन्न वेगळा वेगळा राहणारच आहे. आणि परमार्थिक क्षेत्रात एक आहे आणि एक आहे म्हणून सर्वांच्या उपयोगाला आहे. आम्ही जर दुसऱ्याला सांगितलं निश्चित त्याचा उपयोग होईल. पण उदाहरण सांगतो, जास्त वेळ नाही घेत, आपल्याला वेळ नाही घेत. जरी घड्याळ बंद पडला थांबला आधी थांबणार बरं का, टेन्शन घेऊ नका. आपण जर इतिहास पाहिला किंवा भागवत पहा, भक्त प्रल्हाद चरित्र पहा, आणि छोटे छोटे यामुळे त्यांनी परमात्मेला भक्त प्रल्हाद आहे, ध्रुव बाळ आहे, त्यांना जे भगवंताचं दर्शन झालेलं आहे त्याचं वर्णन केलेलं त्यांचा इतिहास बघा. आणखी जवळचं सांगायचं झालं तुम्हाला, आपल्या जवळचं म्हणजे कोणतं? जवळ म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वरी आणि गाथा. भागवत लांब आहे असं मला म्हणायचं नाही बरं का, पण आणखी जवळ एकदम जवळ वाङ्मय जर कोणतं असेल आपल्या जवळचं जेव्हाण्याचं समजण्याचं करण्याचं ज्ञानेश्वरी
आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. म्हणून त्याच्यात सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांनी सोप्या भाषेत लिहिलं. एक उदाहरण सांगतात की जसं ध्रुव प्रांताला दर्शन झालं दिव्य स्वरूपानं भगवंताचं, त्या पद्धतीनं गाथ्यामध्ये वर्णन करतात बाळक्रीडेमध्ये की जेव्हा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अनेक खेळ खेळला. बरोबर आहे ना? अनेक खेळ खेळला. खेळल्यानंतर एक खेळ खेळला ते कोणता? क्रिकेट. विचारलं तर तसं नाही. त्यातून ते महाराजांनी तिकडे त्र्यंबकेश्वरून ते कीर्तनात बोलायचं म्हणजे महाराजांनी जर विचारलं होतं तर क्रिकेट म्हणजे चेंडू फळी, आणि तो चेंडू फळी खेळत तो चेंडू गेला कळंबाच्या झाडावर गेलेला, वर झटकलेला आहे. पेंच्या सांगितलं देवा तुझं खेळणं झालं पण आमचा तू खेळला बाकी आण तो चेंडू. ते मला निमित्त पाहिजे भगवान श्रीकृष्णाला गेले त्या झाडावर चढले, मुद्दाम फांदी हलवलेली आहे. तो चेंडू खाली पडला म्हणजे खाली डोह होता यमुना म्हणजे, आणि तो डोह म्हणजे तो चेंडू मला वाटतं बहुतेक कोण प्लास्टिकचा नसेल बरं का, पुढे कपड्यावर नाही करायचे आम्हाला पण दिसेल असे बांधायचे चेंडू लागले म्हणून त्यामुळे तो बुडाला. आणि बुडाल्यानंतर सांगितलं चेंडू आणि मला निमित्त पण भगवंतांनी उडी घातलेली या डोहामध्ये. डोह अतिशय खोल आजही आहे वर्तमान काळात, तेव्हा किती खोल असेल. आणि त्या डोहामध्ये आत गेलेले आहेत. तिथं कालिया नावाचा नाग राहतो, त्याच्या विषाचं पाणी एवढं आहे की असं म्हणतात की त्या डोहाचा जेवढा आकार आहे तिथून एखादा पक्षी ओढून जरी उडत गेला तरी मोडून पडायचा. तेवढं खतरनाक विषाचं पाणी झालं तेवढं. तिचे शल्य त्या यमुने नदीचं ज्ञानोबांनी वर्णन केलेलं. आणि तो कालिया नाग झोपलेला आहे, त्याच्या 2 पत्नी आहेत, त्याचे पाय दाबत आहेत, आपल्या पतीची सेवा करत आहे. भगवान परमात्मा तो आला त्या खाली तळापर्यंत आला, इकडे तिकडे पाहतो चेंडू दिसला. त्यानंतर तो तिचा साप झोपलेला आहे, त्याच्या 2 पत्नी त्याची सेवा करतात. तेव्हा सांगितलं भगवंतांनी हे माते स्त्रिया दिसल्यावर आपला संप्रदाय माझा चेंडू तुम्ही पाहला का आहे का इथं. असं त्या डोहामध्ये आवाज आला खोलवर पाण्यात. त्या नागाच्या पत्न्या पाठीमागं पाहतात, कुठून आवाजाला कोणत्या दिशेनं त्या दिशेनं पाहतात. पाठीमागं कोण होतं? भगवान श्रीकृष्ण होती पार रूपामध्ये. पण त्यांना जे दर्शन झालं ते अतिशय महत्वाचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांनी जेव्हा भगवंताकडे पाहिलं त्या दोघही पत्नींनी, तेव्हा भगवान परमात्मा कसा दिसला? तेज पुंज राशी तेजपुंज राशी देखील लावण्य पुतळा मुख प्रभाराशी कोटी रवी शेषी उगवले. बरं का किती तेजपुंज दिसला? कोट्यवधी रवी आहे तुमच्या गावात. त्याच्याकडे आहे तुम्ही रवी. रवी म्हणजे कोण? तुमच्या गावातला नाही. रवी म्हणजे सूर्य, शेषी म्हणजे चंद्र. कोट्यावधी रवी शेषी अर्थात चंद्र सूर्य उगावा आहे एवढा प्रकाश त्या परमात्म्याचं तेज त्या दोघा पत्नींना दर्शन झालेलं आहे. हा त्यांचा अनुभव परमात्म्याचा किंवा पारमार्थिक क्षेत्रात. पुढं चला. पुढं म्हणजे तुम्ही नका जाऊ पावशी हो. पुढं इकडून एक लाईन करायची डायरेक्ट पुढे. जेवढ्या जणांना पुढं पुढं सरकवलं बरं का सोपान मारा करायची. 17 जणांना त्रास दिल्यापेक्षा एकाला झालेला त्याही पेक्षा सोपी याच्यामध्ये कोणती आहे? बसवतानाच पुढे बसवली बसवता तुमची कोणती लक्ष्मी रेषा आपण घ्यायची, इथून सुरुवात. थोडं मागून नाही आलं तर काय करायचं? लोक ते सगळं दिसेल ना, मग काही टेन्शन नाही. जे आले ते आपले मला माहिती का, त्यामुळे टेन्शन जास्त घ्यायचं नाही. पण ते आहे ते आपल्या नियमात अशा पद्धतीनं बसून घ्यायचं आहे. कारण मावशीला कसं तुम्ही आले जेवण नाही, जेवण नंतर वाटतं.
चांगली पद्धत बरं का. आमच्याकडे ते 8-9चा टाईम होता, 9, 9:30. आणि आजचा गेला 8 तर पुढे 8ला 5 कमी चालू करतो. मला का बाई व्यासपीठ लावली होती ती तशी थांबली साधण्यासाठी. मग मावशे त्या घरीच असतं ते भाडे घातले ते सगळं ते विचारे हे जेवले गेले काही चाललं आले जिथं कोण. तर ते जरी उशीर आले तरी टेन्शन घ्यायला नाही. त्यांच्या पद्धतीने सर्व आवडत त्यांना यावं लागतं. मला सांगायचं आहे की आपण अनुभव पाहायला लागायच्या पत्नीचा. दुसरा अनुभव आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जेव्हा भगवंतानी 18वा अध्याय तुला महाराज सांगत 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुन आहे 10वा अध्याय ऐकला त्यांनी विभूती. मी कोण आहो? नारीमध्ये 7 जण आहो, 7 नारीचे प्रकार. कीर्ती श्रीवाक्ष नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. यांच्यामध्ये माझ्या 7 विभूती भगवंत सांगतात. नारीमध्ये पुरुषांमध्ये सांगितलं राजा ही माझी विभूती आहे. झाडामध्ये सांगितलं, सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलं. पण एवढ्या जर तुझ्या विभूती नेमकं तू केवढा आहे असा प्रश्न अर्जुनाला पडला. तर तुला किती सांगायचं तुला सांगू खरं अर्जुना. आमचा रोम आहे ना, रोम म्हणजे एक केस असतो की नाही, त्याला रोम म्हणतात. एका एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहे. एक रोमी 80 घंटे बरं का. अनंत ब्रह्मांड एक रोमी 80 घंटे तुम्हाला सांगितलं. एका याच्यावर एका रोमावर अनेक ब्रह्मांड. हो, एका रोमावर जर अनेक ब्रह्मांड तू केवढा आहे. त्याला जिज्ञासा निर्माण झाली. ज्याला जिज्ञासा निर्माण होते त्याला ज्ञान होऊ शकते. नुसते येऊन बसणाऱ्या जिज्ञासा पाहिजे आपण त्याला ज्ञान कुठे म्हणत असते. जिज्ञासा निर्माण झाली की तुझं रूप केवढं आहे. आता तो लाडका भक्त अर्जुन, त्याचं वर्णन अख्ख्या सर्व अध्यायामध्ये एक-दोन सोडले नाही. सर्व अध्याय तोंड भरून ज्ञानपासून वर्णन केलं. लगेच ज्ञानपासून मला अर्जुनाची स्तुती करावी वाटते. भगवंताची जाऊ द्यायची नंतर मग त्याच्या विषयी एवढ्यापर्यंत अर्जुनाचं महत्व सांगितलं. एवढा लाडका भक्त मला विश्वरूप पाहायचं. तेव्हा भगवंत सांगतं ठीक आहे पहा. मग विश्वरूप आहे पहा. पश्चिमी पार्थ रूपाने शतश्रुत सहस्रशा. पहा माझं कसं आहे तर त्यांना दाखवलं. याला कुठे दिसतं अर्जुनाला रूप कोणाला पाहिजे. भगवंताचं दर्शन कोणाला घ्यायचं आहे अर्जुनाला. दाखवणारा कोण आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण. स्वतः दाखवणारा दुसरं कोणी नाही. स्वतः रूप दाखवणारा भगवान श्रीकृष्ण पुढे आहे. पाहणारा भक्तराज कीर्ती आहे. त्यातलं विशेष ज्ञानापर्यंत आहे का काय सांगितलं. एवढं विश्वरूप दाखवून अर्जुनाला दिसलेलं नाही. कोणाला? अर्जुनाला. का? कारण भगवंत पाहणे एवढं सोपं भारत मी कीर्तन कर देव भेटला का नाही. रोज कीर्तन करत तुम्ही देव भेटला म्हणलाय मग देव भेटला नाही. हे खरं आहे ते सांगतो. कुठं भेटत तुम्हाला भेटलं नाही. आमच्या गावात आला तिथे लोक अंगामध्ये तुम्हाला अजून भेटला नाही म्हणून बऱ्याच महिलांच्या कोणा पोलिसांच्या अंगात येते. तर अंगामध्ये येतो म्हणजे येतच नाही नुसता. त्या मनामध्ये खेळतो वेगळं वेगळं काही पॅटर्न दाखवतो खेळतो. मग खेळणं तेवढं थांबत नाही. मग काही वेळानंतर तो निघून होतो. देव हा येत नसतो. देव जात नसतो. इथं बसले तुम्ही सर्व आम्ही नवीन आहे. प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये सर्वागतीला तो परमात्मा आहे. तो परमात्मा जर आत आहे तर परमार्थ कशाकरता काढायचा. एका वाक्यात आहे देव भेटण्याकरता हा वारकरी संप्रदाय नाहीये. वारी साधना कोणतीही नाहीये. भजन क्षेत्र. कारण तो अगोदर भेटून आहे. अगोदर भेटून आहे. भेटेल कशासाठी. तो परमार्थ कशासाठी आहे. जो भेटलेला आहे तो कळावा म्हणून परमार्थ आहे. विठाला शेवटी त्यांना दिव्य दृष्टी द्यावी लागली. दिव्य दृष्टी द्यावी लागली तेव्हा तो परमात्मा दिसला. सामान्य दृष्टी दिसेल. ज्या दृष्टीने या डोळ्यांनी शेजारच्याचं किंवा गावातल्याचं चांगलं झालेलं जर आपण पाहू शकत नाही. या डोळ्यांनी चांगलं झालेलं ते जर पाहू शकत नाही. चांगल्याचा चांगला परमात्मा तो या डोळ्यात दिसेल कसा. दिसूच शकत नाही. हा सिद्धांत पण त्याला दिव्य दृष्टी द्यावी लागली. तर ठीक आहे दिव्य दृष्टी दिली. आपला पुढचा विषय महत्वाचा आहे. मग जेव्हा विश्वरूप पाहिलं दिव्य दृष्टी तिला दिसला कसा. एकच ओळी सांगतो. विस्तार होईल 708 ओळी आहे. एक ओळी सांगतो का. तो परमात्मा अर्जुनाला दिसला कसा. त्याने पाहिलं तेव्हा कैसे दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोडी उपमून येईल. त्याला बरं सांगतात
तैसे दिव्य सूर्य सहस्त्र म्हणजे हा सूर्य नाही, दिव्य सूर्य सहस्त्र म्हणजे किती? 1000. सहस्त्र वरी म्हणजे हजारो दिव्य जरी उदित का एकेची अवसरी एकदा उगवले तरी तया तेजाची थोरी उपमू नाही, त्याचं वर्णन होऊ शकत नाही. तसं भगवंताचं दिव्य रूप पाहिल्यानंतर अर्जुनाला वर्णन करायचं मग तेज पुंज त्या परमात्म्याचं रूप दिसलं. हा अर्जुनाचा अनुभव. त्याच्या पुढे झाला आमचे ज्ञानोबर आहे, योगिया दुर्लभ तुम्ही देखीला साधनी. योग्यांना दुर्लभ असताना तो भगवान परमात्मा पाहला देखीला माय देवांचा देव. ज्ञानोबरांनी देव पाहला. हो कसा आहे? ज्ञानोबरा वर्णन करतात. पांडुरंग कांती तेजपुंज दिसला कोणाला? ज्ञानोबरांना. तेजस्वी नाथमार्गाने कसं दिसलं? त्यांनी आरती केली आहे भगवान श्रीकृष्णाची. नवीन आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा. बरोबर वैभव आपले महाराज. अर्थात जगद्गुरु तुकोबारांचा अनुभव आहे की तो परमात्मा तेजपुंजीला ज्ञानोबरांचा नाथ महाराजांचा वारकरी संप्रदाय. आणखी आपण भक्ताची यादी पाहिली. मग सर्वांची जेवढी यादी पाहिली त्यांना देवाचं दर्शन झालं. मग सर्वांना जे दर्शन त्यांनी सांगितलं मला झालं कसं झालं ते सांगितलं. पण जे सांगितलं सर्वांची एक वाक्यता आहे. प्रपंचामध्ये तुम्ही सगळे बसलेलं आम्ही केलेलं सर्व तेच आमच्या कमी असणे पॅनलमध्ये हा पॅनल आमचा असू द्या आपण हा पॅनल दुसरं एवढा जरी पॅनल असला तरीही त्यांची प्रत्येकाची एकता मात्र नाही. ज्याला प्रपंच म्हणतात. म्हणून या परमात्म्याचा जर अनुभव सांगितला तर निश्चित तो उपयोगाला येतो. प्रपंचाचा कितीही अनुभव सांगितला तरी उपयोगाला येत नाही. विठाला सांगतो ऐकलेलं असते पण विषयाला धरून सांग. प्रपंचाचे बरेच लोक सांगतात आमचे पांढरे झाले. बरं का बुवा? आमचे पांढऱ्याला उगाच उन्हानं नाही. बरोबर आमची उन्हानं नाही, आमची मधुपुरीच्या भाकरीनं झाली. आणि मधुपुरी भाकरी घेऊ याच्यामध्ये असतात ते पांढऱ्याची भाकरी ते रोज खाऊन आपल्याला इकडे दुसरं ते ज्वारीची भाकरी खायची तिकडे बाजरी असते. पुण्याकडे गेलं तर आमच्या अगोदर पांढऱ्याला आमचं तुमचे अनुभव जर असे बरेच जे म्हणतात. पण कितीही झाले तरी त्याच्यातला अनुभव इकडे उपयोगाला सांगता येत नाही. अनेक उदाहरणामध्ये 1-2 मिनिटं सांगतो. एक दोघं मित्र होते शाळेत असताना त्या गावचा तालुक्याकडे शाळा. आणि त्यानंतर ते मोठे झाले त्याचं लग्न दोघांचे लग्न झाले. 2 गावं राहते. एक दिवस ती तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला भेट झाली दोघांची. राम भाऊ श्याम भाऊ वा वा बऱ्याच दिवसानं आनंद झालं त्यांना. कसं काय चाललं? लग्न वगैरे झालं याचंही झालं. याची तब्येत अशी झालेली होती श्यामाची. तर राम भाऊने काय श्यामा म्हणजे काय तुझी तब्येत अशी कशी झाली म्हणजे का? बरं म्हणजे लग्न झाल्यावर बरेच जण असं म्हणतात की तब्येत सुधारते असं म्हणतात. आम्हाला काही अनुभव नाही त्यात पण सांगतो तसं की लग्न झालं तब्येत सुधारते. पण तू असा काय झाला? तो म्हणजे आता असं घरातलं बरं का हो मात्र भजन घरातलं आपल्या आता ठेवलं भिंतीच्या बऱ्याच बायांना सवय सांगणे
पण त्याचे सगळे समोरचे ऐकणारे चांगले आहेत असं नाही. त्याचा गैरफायदा घेऊन तुमचंच त्याच्यात नुकसान निघू शकते. बरोबर आहे. आपल्या मुली सांगत नाही आणि सांगून चाणक्य नीती आहे, आपल्या घरातलं बाहेर सांगू नाही. 2 दिवस असते कमी जास्त नंतर आपल्याला जेव्हा एकदा बाहेर गेल्यानंतर मग मात्र आपली बदली झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या मित्रासाठी मी सांगणार नाही, पण आपण जवळचे मित्र एकदम क्लासमेट लंगोटी यार सांगतो काय म्हणजे माझं लग्न झालं बरोबर आहे, 10-12 वर्ष झाले, तुझंही झालं माझं झालं. पण जेव्हापासून लग्न झालं ते रोज पत्नी रोज काही ना काही भांडण करते कशावर ना कशावर. त्या भांडणामुळे मला जेवणही जाईना, जेवणच जाईना, तर उत्तम ते सुधरत एवढंच प्रॉब्लेम हो. अरे म्हणे एवढं सांगलं अगोदर फोन करून सांगायला तेव्हा मोबाईल नव्हता. ठीक आहे जाऊ दे, आता सांगतो तुला उपाय. माझी तब्येत पाहिली ना म्हणजे हो आता सांगतो तुला काय काहीच नाही, भांडत असतं पण त्याच्यावर उपाय आहे काय. ते आपली पत्नी जी आहे, काही लोकांच्या कशा असतात, आता इथं सगळे बाया दिसतात मला, त्या सगळ्या सात्विक बाया, काही बाया भांडखोर असतात. भांडखोर तिकडे का तुम्ही हां भांडखोर काय असं भांडखुदळ. भांडखुदळ म्हणजे भांडण करायचं म्हणजे करायचं. जर भांडण होत नसेल ते उजळणं असं कधी ती जमीन खोदलं उजळणं खोदू भांडण करायचं तरी भांडण करायचं. मग ते खोदलं तरी भांडण होईना. मग खोरं आहे काय खोरं इकडे काय म्हणतात इकडे फावडं म्हणतात. फावडं काय करते ते असं ओढून घेते ना इकडे माती. मग जर भांडण होतच नसेल तर बरंच ओढून घ्यायचं आहे भांडतो तरी भांडण अशी काही नसतं. पण दररोज भांडण करेल मग काय करावं काहीच नाही. माझी पत्नी सुद्धा भांडण करेल काय उपाय तुला काहीच नाही. आता घरी गेला की आजपासून स्तुती करायची, वा काय स्वयंपाक झाला, काय कपडे वगैरे परिस्थिती घेतली, काय अजून भांडे म्हणजे सगळं कोणीही कामाचं स्तुती करायची. स्तुती केली की आपण तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व त्याला बरं झालं. त्याचा अनुभव याला सांगितलं, हा गेला घरी बाजारातून. आता हे गप्पा एवढा गप्पा झाला ती झाली वेळ तिने तिथून हरिपाठ सुरू केला दारात पाहण्याबरोबर. हरिपाठ कोणता हरिपाठ माझ्या पाठीवर तुम्ही तर होऊन गेला. माझा देवाची दरी हात पाहता हरिपाठ विष्णू सर्व हा काही बोलला नाही. आतमध्ये घरात गेलेला आहे, हातपाय धुतले वगैरे लगेच तुळशी घरामुळे जेवणाचं लगेच ताट वगैरे तयार केलं आणि बसवलं त्याला. आणि बसवल्यानंतर देवाला बसला आणि त्याला सांगितलं होतं त्याच्या मित्रांना काय बोलायचं जेव्हा मी घर घेतलं वा काय सुंदर स्वयंपाक केला. आता काय सांगत आम्हाला सांगता येते काय करायचं ते सांगितलं असतं कसं केलं तर जेवणच झालं नाही आम्ही काय सांगितलं तरी सुंदर वा काय चपाती आहे मऊ चपाती बरोबर. भात वा काय सुंदर भात आहे. कारण बऱ्याच महिला एकाच पात्र्यात 3-3 प्रकारचे भात करतात है ना. वर तांदूळवाडी मध्ये चिकनवाडी खाली जळगाव 3 प्रकारचा भात तिकडे आम्ही नेहमी भात करतो. पण तो त्याने सुंदर भात झालेला आहे. त्याचं वर्णन केलं. भाजी तर एकदम सुंदर आहे. भाजी काय केली वा आपल्या लग्नाला किती वर्ष झाले 10 ते 15 वर्ष झाले अशी भाजी खाल्ली नाही. आता काय व्हायला पाहिजे भांडण मिटायला पाहिजे बरोबर आहे ना. किती कोणाला मागापासून मिटलं नाही वाढलं आणि वाढायला लागलं. या मित्राला सांगितलं भांडण मिटायला पाहिजे वाढून त्याला आलं. मग त्यानं तिच्या बोलण्यातून निघाल तिनं ती जराशी मागणी बसल्यानं का म्हणजे काय आपल्या लग्नाला 10-12 वर्ष झाले मी रोज भाजी करतो. एक दिवशी चांगले म्हणतो रोज करून राहिली एक दिवस चांगले म्हणत नाही. आज म्हणजे शेजारींना आणून दिली पण एवढं त्या भाजी चांगली झाली भाजी चांगली झाली भांडण वाढलं हे झालं. अनेक उदाहरण पाहून घे वाढणारच ते भेटणार ते परमार्थाची कसं आणि तो जर अनुभव दिला तर काय होते अनुभवे आले
भारताच्या जगाचं कल्याण आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यामध्ये त्या कल्याण करण्याकरता त्यांचा अनुभव सुद्धा त्याच्यामध्ये टाकला जातो. अनेक वेगळे प्रकार आहेत कल्याण करण्याचे, त्याच्यामध्ये हा प्रकार जगाच्या कल्याणाकरता तो अनुभव सांगत असतात. आणि जो तो अनुभव घेतला तर निश्चित आपल्याला त्यांनी त्या शिखरावर जे पोहोचले, संत गेले तया ठाया देवराया पाववी, या सिद्धांताला धरून आपल्या जीवनी त्या दिशेने गेल्याशिवाय राहत नाही. तुकोबारांचा तू परमार्थ केला बरोबर आहे, कोणत्या कोणत्या साधना केल्या? तुकोबारांनी साधना केल्या नाही, साधना केली. साधना नाही केली, मग काय केली? साधना केली. साधना नाही केल्या, अनेक वचन घेऊ नका, एकच. हा, साधना नाही केल्या, काय केली? आम्ही साधना केली. कोणती? एकच केली. एकच साधना. हो, एकच साधना केली. ते कोणती केली? पहिले एक धैर्याची एक आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना केल्या नाही, साधना केली. साधना म्हणजे एक वचन, साधना. त्याच क्रियापद बदललं तर अनेक वचन होऊ शकते, पण आम्ही साधना केली. साधना केली. हो, कोणती साधना केली? अभंगाची सुरुवात आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. जो रखुमाईचा पती आहे तो आम्ही आमच्या चित्तामध्ये त्याला एकाला आम्ही धारण केलं, तेवढीच साधना केली. हो, कारण या अभंगातून अतिशय महत्वाचा संदेश वारकरी संप्रदायाचे अभंग आहेत, सगळेच महत्वाचे. पण त्यातही विशेष चिंतन करायचं झालं तर हा अभंग अतिशय वारकरी संप्रदायाचे तत्व कसे, वारकरी संप्रदाय कोणाच्या आधारावर चालू आहे. आमच्यासारखे कीर्तन करता येईल ना, बरोबर आहे का? रिटर्न गाडी घेऊन येणार आहे आमच्यासारखं चालू होता हा संप्रदाय. ज्यांनी तत्व सांभाळलेले आहेत, नवे नवे तत्व सांभाळत आहेत आजही वारकरी संप्रदायाचे, त्याच्यावर हा वारकरी संप्रदाय चालू. आपले बोलत फिरणार याच्यावर नाही. वारकरी संप्रदायाची प्रमुख भूमिका काय या अभंगामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही साधना कशी केली आहे. आज आम्ही पाहतो, आता आम्हाला जवळच आहे मुंबईला, आम्ही मला त्यांना माहिती ती येतात कधी कधी बनवते. आधी उतरली 2 महिने लागते आम्हाला, काही फार जास्त 10-50 किलोमीटर गेली मुंबई सुरू होती. तिथं आम्ही बरेच वेळा तसे कार्यक्रमाला गेले
की नवीन महाराज यांच्याबद्दल सांगा. फोटो लागला नवीन घेते घर यातले जे अर्धे लोक आहेत त्यांचे शिष्य. ठीक आहे, मग ते सांग तू काढला दुसरा तिथं ना मग हे कसं तसं नाही. हा तिकडे गेल्या नवीन नवीन संप्रदाय कोण काढला तो स्वयंघोषित संत. तुमच्याकडे आहेत का? नाही. स्वयंघोषित संत म्हणजे काय बरं का ताई? स्वयं म्हणजे स्वयं म्हणजे स्वतः, घोषित म्हणजे घोषणा केलेली. त्याला कोणीही संत म्हणत नाही. हे पुरुषही म्हणत नाही, महिलाही म्हणत नाही, हे आमचे 5 लोक तेही संत म्हणत, कोणीच त्याला संत म्हणत नाही. देवणी कोणीच नाही. मग कोण म्हणते त्याला? स्वयं घोषित. तो स्वतःला म्हणतो मी संत आहे. संत आहे तो संत, त्याला संप्रदायात केले कोण? हे स्वयं घोषित संत त्यांनी काय केलं यांच्यावर जास्त परिणाम होतो त्यांचं. त्या स्वयंघोषित संतांचा तिथली परिस्थिती सांगतो तुम्हाला. तो विदर्भाची तिकडे गेले जालन्या साईडला इंजिनियर तुम्हाला सांगतो. तिथे असे काही ह्या अशा माता भगिनी आहेत की त्यांनी त्या स्वयंघोषित संतांचं ऐकून त्याचा अनुभव घेतला. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी कुंकू लावायचं बंद केलं, बाबल्या होऊन टाकल्या, सूत्र गळ्यातून काढलं, पती जिवंत असतानाच झालं. आजही सध्या आहे हे चालू आहे. म्हणून त्याचं कारण काय? त्याचं दुसरं त्याचं महत्व ते नव्हते. त्यांनी जे केलं का यांनी काय केलं त्याचं कारण आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. आपलं जे सांप्रदायिक ज्ञान आहे किंवा आपले जे काही असतील ग्रंथ असतील नाम असेल ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. हे दुसरे तिथे गेले, आमच्या तिकडून जर गेले त्र्यंबकपासून तिकडे गुजरातला 50 किलोमीटर पेठ तालुक्यात तिकडून गुजरात लागतो. सगळी लागलेलं अधिक गावाच्या गाव तिथे ते पोहोचली. त्यांना तुझं काय असेल हे आहे. त्याचं म्हणायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या जे सांप्रदायिक आहे त्या पद्धतीचं तत्वज्ञान केलं पाहिजे. म्हणून आपला हा वारकरी संप्रदाय एक शिकवतो तुम्ही आता ज्या साधनेने लागलेले आहेत तो देव कसा आहे त्याचं चिंतन करायचं. ग्रंथ कोणते आहेत, संत कोणते आहेत, आणि याचं जर आपण ज्ञान करून घेतलं त्यांना जर दिलं तर कुठेही जाणार नाही. ज्ञान दिलं नाही तुम्ही 2 टाळ वाजून नंतर निघून जाईल. नुसतं टाळ नाही, टाळतं वाजू नाही, हे सुरुवातच आहे. मान घातलं ते सर्व आहे असं नाही. महत्वाची आता आमची इथं आम्ही कुठे काही सोपान महाराज आमच्या इथं दुपारी महाराजांनी सांगितलं संहितेचा असं उघड. पण आमचं ते उघडा मंत्र झाला तर आमचं सगळं उघडच आहे ना. तो काही असल्या संहिता तशी आपण देऊ शकत नाही. तिथूनच द्यायची. त्यांना जेव्हा देईल तेव्हा देऊ. ही त्याच्यात हे आले ते आले सदांना घ्यायची त्यांनी घ्या. एवढा मोठा आपण खर्च केला मला फुकट नव्हते त्यांनी सुद्धा नव्हते फुकट. त्या महाराजांना सगळे वसूल केले पाहिजे. कोणाला सोडायचं व्यासपीठावर असेल कोणी चालू याचीच करायची सकाळपासून. आणि 24 तास फक्त मी अगोदर मंडप पडतो 24 तासापैकी सोडतच नाही. तिथं जाऊ थांबवलं परीक्षा वगैरे अभ्यासापर्यंत असू द्या. तर सांगतो तुम्हाला की संहिता वगैरे हे जे ही दिलं पाहिजे ते वाचायला लागते. मला सांगायचं आहे म्हणून आपला वारकरी संप्रदाय सांगतो की एकाच देवाची उपासना करावी आणि एकाच देवाची उपासना केली तर निश्चित आपण फळापर्यंत जाऊ. एक जीवनामध्ये महत्वाचं आहे. म्हणून अभंगाची सुरुवात आहे एक. आमच्या पारमार्थातच नाही तुमच्या व्यवहारात सुद्धा कोणी क्षेत्रात जा धंदा करायचा एक जणी केला तो यशस्वी झाला. तर दररोज धंदे बदलतो. तिकडे बसले असते पुढे पाहिजे. तरुण मंडळी बरेच जण असे आहेत धंदा टाकला. कशाचा टाकला? म्हशीला. म्हशी घ्यायच्या. म्हशी काही सबसिडी भेटली म्हशी घेतल्या आणि म्हशी घेतल्यानंतर लागला म्हशीचं दूध काढायला. दूध काढून लागला पाणी टाकायला. ह्याची काय पाणी टाकलं इथपर्यंत बरोबर आहे. पाण्यात दूध टाकलं दुधात पाणी टाकलं हा स्वतंत्र प्रश्न. मला तिकडे जायचं एवढं लांब होतं. दूध काढलं काढत म्हशीने एक लात मारली. बादली तिकडे हा इकडे म्हैस तिकडे खर्च वेगळा एवढं म्हशी परवत नाही. म्हशीने काय लात खा सांगितलं बरोबर. धंदा बदलून टाकला. टाकलं किराणा दुकान टाकलं. हा मार भरला एकदा चालू हे आले. वा वा काय सुंदर आहे दुकान चांगलं आहे. आणि दुकान कडे उधार द्या. ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलं त्यांनी त्याला दिलं. उधार नाही लोक घेतल्याशिवाय राहत नाही. उधार घ्या धंदा बसला तेही बंद केलं. घरी थोडं भांडवल केलं. हे काही कामाचं नाही. हे गावातले लोक उधारी घेतली. मग गाडी घेतली. गाडी फोर व्हीलर इकडे तिकडे दररोज पेट्रोल वाढत होत आहे.
कोणती हे परवडत नाही. मग तुम्ही सांगा असे जर तो धंदे बदलत राहिला 2 महिन्याने 6 महिन्याने तो जीवनात यशस्वी होऊ शकतो का? कोणताही धंदा करा. ते मारवाडी जर एकदा बसले नाही का कुठं ते असतो गिराईक येऊ की नाही येऊ गिराईकाची धंदे नाही. आम्ही आमचं दुकान आहे, दुकान आमचं दैवत आहे. आम्ही इथं फार लावून बसलो, तुम्ही या की नाही तुमचा प्रश्न आहे. ते सोडत नाही. आमचे तर लगेच बंद करू दे, इकडे जाऊ दे, इकडे ठेवू दे. कसं यशस्वी होणार? म्हणून कोणत्याही एक धंद्यामध्ये सुद्धा मनुष्य एक धरला तर तो यशस्वी होऊ शकतो. हे व्यवहारात आहे. तो आणखी उदाहरण जर सांगितलं, आणखी एक शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो. विदर्भातलं पंढरपूरचं अंतर भरपूर निघाले. पंढरपूरचं भजन करत करत आणि कोणाला चाळीस एकर कसं एका घराला विचार केला. दिल्ली गेला तिकडे सोलापूर पश्चिम महाराष्ट्र काल हे लोक गुंठे जमीन फक्त 10 गुंठे जमीन. 1 बिघा म्हणजे किती? अर्धा एकर. त्याला भूषण आपल्याकडे 1 बिघा कधी समजायचं नाही. 1 बिघा म्हणजे अर्धाच एकर त्याचं भूषण. इकडे होऊ एकर काय ट्रॅक्टर नाही होऊन विचार करतो. त्याला कोणाला कमी जमीन आहे ही श्रीमंत कशी काय? म्हणजे अनेक प्रकार आहे. जाऊ दे. त्याचं पाणी वगैरे हे महत्वाचं आहे. पण पाणी किती येते आलं आपल्याकडे असेल तर वापर काढून 2-3 काय असेल भाजीपाला आला तिथून वाढकरी चांगला होता. आणि त्यामुळे त्याला सांगितलं होतं विहीर खोदायची. विहीर कधी बसतात तुमच्याकडे पावसाळा लागला काय करायचं कधी खोदतात बाबा उन्हाळ्यात खोदतात ना. मे महिन्यात मला एप्रिल महिन्यामध्ये जून मध्ये काय असेल उन्हाळ्यात खोदतात. विहीर खोदली पाणी लागलं नाही महाराज मग काय पाणीवारी गेली पाणी सगळ्या पुढे खोदू आम्ही अंदाजी कमी खोदलं तिथे पाणी लागलं नाही ते महाराज बरोबर. दुसरे आला आमच्या त्र्यंबकला ते सगळे संन्यासी आखाड्याच्या तिथं नेला का बाबा धरून बाबा चला नेलं पक्षाला इकडा काय गाडी गेली जागा मला पाणी लागलं पाहिजे कुठं खोदू इथं खोदलं पाणी लागलं नाही. संन्यासी बरोबर आहे काय करा आता थांबा. एका जणांना सांगितलं तसं नाही 3-4 वेळा खोदले पाणी लागलं नाही. तुमच्या मागं ग्रहण लागलेलं आहे. शांती करा ते ग्रहण त्रिपिंडी नारायण नागमध्ये आमच्या तर गर्दी आहे केव्हाही जा. सांगितलं काही नाही त्याने पटलं आला तिथं आमचं कर्म करा केलं पाहू पण पूजा विजयग्राम कुठं खोदलं पाणीच लागलं नाही. बरं का असे बरेच त्याने अटक केले. 10 वेळा विहीर होती 10 वेळा एकही विहीर पाणी लागलं नाही. असं ते शेवटी वर्ष निघून गेलं लाखो रुपये गेलं तिकडून परत त्याच्याकडून ते जे दिंडी जात होती वारकऱ्यांची आली नारोबा तुकाराम ओरिजिनल वारकरी बाबा का म्हणे मी लई खूप पैसे खर्च केले आणि माझी इच्छा विहीर पडला फोटो खोदू सांगा बाबा पाहिलं इथं विहीर नाही विहीर ते खोदून काय ठेवलं एवढं काय खोदून हे विहीरच म्हणे कच्च्याने एवढं खोदलं पाण्यासाठी पाणी नाही म्हणे तुम्ही सांगा. ठीक आहे वारकरी होती भाड्याची आमच्यासारखे कपडेवाले नाही ओरिजिनल वारकरी परमार्थ केलं त्यांनी मी सांगतो तुला आता एक विहीर खोद पाणी लागेल. खोदले एवढे पैसे गेले लागेल कसे हात जोडतो म्हणे पाहिले मी महाराजही पाहिले सगळे बघतो महाराज पाहिलेच ती वारकरी पाहिला नाही. वारकरी वेगळे महाराज वेगळे हा संप्रदाय वारकरीवर चालू आहे. मी सांगतो म्हणे तुला काय खोद एका ठिकाणी जर पाणी लागलं नाही तर त्या विहिरीचे नाही तो आतापर्यंत जेवढ्या विहिरी होते की नाही त्याचे सगळे पैसे मिळते. वा त्याचा पहिलाच भेटला एवढी आले तेवढं पाकिटच घेऊन गेले देणारा कोण आहे हो. पाणी जर लागलं नाही या सगळ्या विहिरीचे पैसे देतील असं म्हणून त्याला आनंद झाला. वारकरी बाबा कुठं खोदू सांगा फक्त तुम्ही आता लगेच तयार त्याची रेडी झाला. त्यांनी उत्तर दिलं ते महत्वाचं काय दिलं त्यांनी शेतकऱ्याला उत्तर काय दिलं वारकरी बाबाने
त्याने मी सांगितलं बाबा कुठं खोदू, त्याला कुठेही खोद. प्रश्न उत्तर करायचं मग कुठं खोदू, शेतकरी म्हणतो, वारकरी म्हणतो कुठेही खोदू, या खड्ड्यामध्ये आणखी 50 फूट पाणी लागलं तर पैसे मिळले. त्याला 50 फूट खोदलं, हत्तीच्या सोडी झाली, झाड लागली. कशाचा परिणाम होता? तो त्याला आतापर्यंत 10 विहीर खोदल्या, पण फक्त प्रत्येक विहीर 10 फुट खोदली, पाणी कसं लागेल? तेव्हा एकच विहीर आणखीन 50 फूट खाली खोदली, पाणीच पाणी लागलं. तसं म्हणजे हे उदाहरण सांगितलं तुम्हाला. तसं हे उदाहरण असं आहे परमार्था की आम्ही एक जर धरला, एक धरीला चित्ती, एकच जर धरला, निश्चित एक दिवस हरीशी करून ना येईल तुझी. आपण जर बदलत राहतो, वार बदलला की बरेच जणांचे कॅलेंडर बदललं. कॅलेंडर जसं कॅलेंडर 2023 ते बदललं, त्याच्यासोबत ते येऊन ते कॅलेंडर सगळं गुंडाळून जाऊ देतो. 24ला दुसरं, वर्षाला काही महिन्याला बदलतात. श्रावणात वेगळा, भाद्रपदात वेगळा, मार्गशीमध्ये वेगळा, हे काही त्याच्या पुढचे आहेत. पक्ष बदलला की देव बदलतात, तिकडे नका जाऊ. पक्ष म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, हे 2 पक्ष एका महिन्यात. 15 दिवसाला काही वाराला अनेक बदलतात. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर एक देव, आपुला तो एक देवा. तुम्हाला जो आवडेल तो एक निष्ठा राखायला. एक निष्ठा अनन्यता अतिशय महत्वाची. या अनन्यता सांगितलं. एक विधता अतिशय महत्वाचा. जो भक्त आहे त्याचा प्राण म्हणजे एक विधता आहे, अनन्यता. आणि अशा प्रकारे एक धरला चित्ती. कोणता धरला? आम्ही रखमाईचा पती. जो धरला देव त्याचं नाव या भंगात नाही. कोणतं देव धरलं नाव नाही, पत्ता सांगा. आम्ही रखमाईचा पती. जो रखमाईचा पती आहे तो आम्ही धरला. सांगा रखमाईचा पती म्हणजे त्या रखमाबाईचा पती, म्हणजे त्याची ओळख बायको म्हणून द्यावा लागते तो. तुमच्या देवाने नाव म्हणजे नाव तुम्ही सांगा ना, ओळख करून सांगा की आता हे जे आहेत ना हे यांचे आमच्या आमदारबाईची आमच्या इकून जर परिचय करून द्यायचे तर मग तुमची काय कचेरी बसते. तुमचा देव म्हणता मोठा आहे रखमाईचा पती. बायकोकडून परिचय देतात नवऱ्याचा. तुमचा देव अशा कधी शंका त्याच्या 3-4 महत्वाच्या मध्ये आम्ही रखमाईचा पती म्हणण्यामध्ये तुम्ही परत प्रश्न करणार हा देव एक धरला तो कोणता, कोणी धरला, कसा धरला, त्याचं उदाहरण आहे का? हे 4-5 जेवढे प्रश्न तुम्हाला निर्माण झाले एकाच वाक्यात उत्तर आहे. आम्ही रखमाईचा पती. रखमाईचा पती आहे, तू आला त्याचं उत्तर कोण धरला लक्षात घे. कोणी धरला? रखमाईने धरला. कसा धरला? तिचे चरित्र पहा. म्हणजे जेवढे जेवढे उत्तर आहेत, प्रश्न आहेत ते एवढ्या अर्ध्या तुकड्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाते. आम्ही रखमाईचा पती. कोणी धरला? आम्ही. आम्ही म्हणजे कोण? मी धरला. मी म्हणणारे आपण तुमच्या आमच्यासाठी. मी नाही म्या म्हणतो होत्या. म्या 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 एक शेडी करते म्या म्या म्या. दुसरे ते विदर्भातले लोक खंतना करत होते. विदर्भातले सगळे मी सुद्धा माझी जन्मभूमी विदर्भातली. आणि म्या शब्द विदर्भातली भाषा एवढी चांगली आहे की आमच्या ज्ञानोबांनी स्वीकारली. म्या बोलविल्या, म्या हलविल्या, म्या म्या. हा म्हणजे
म्हणतो ना स्वाभिमान असला पाहिजे प्रत्येकाला. मला सांगायचं म्हणून पण मी आणि आम्ही, मी म्हणजे मी हे अहंकाराचं प्रतीक म्हणजे मी करतो मी करतो मी करतो, ते काही कामाचं ते कामातून गेलं. तो मी करत असतो तरी काय म्हणतो आम्ही, आम्ही सर्व मिळून हा सप्ताह करतो. आम्ही मध्ये आम्ही हे मोठ्या लोकांची भाषा आहे आणि मी ही हलकट लोकांची भाषा आहे. किती मोठा असला तरी कुठेही कोणी क्षेत्रात असू त्याचं धर्म. आम्ही जगद्गुरु तुकोबारांची आम्ही रखमाईचा पती असा धरला, रखमाईचा पती. आणि एवढा तो रखमाईचा पती धरला. कसा धरला एका मिनिटात फक्त कथा सांगितली, वेळ नाहीये. भागवतात आमचे महाराज सांगतात. तर जेव्हा त्या भगवान परमात्म्याची तुला झालेली आहे, तुला केल्यानंतर, कारण तुला का झाली, कारण सत्यभामा मातेने विचार, सत्यभामा माता कशा काय बघा डोकं धरून कीर्तनात, त्या कीर्तनात पण त्यांच्या घरामध्ये ते डोकं धरून का बघा लक्ष नाही. प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, मला भगवान श्रीकृष्ण पती म्हणून मिळाला, चांगली गोष्ट आहे, चांगली आहे, बरोबर पुढचा आहे का, काय पुढचं. पण हा भगवान श्रीकृष्ण पती म्हणून मिळाला, हा पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात मिळालेले उपाय आहे का. मजमनी सा भाऊ जन्मजन्मी कृष्णराव पावावया सुगम पाव व्रते तपेची धाडगे. व्रत काही आहे का तुम्हाला, काही उपास वगैरे आहे का, त्याच्यात काय असा कोणता रोग आहे की त्याला औषध नाही. कोरोना चालला आपल्या देशाने बरेच दिवस पाहूला, रोग तर निघू दे, औषध आहे अगोदर निघतो तो भाग तिकडे काय नाही. रोगाचे औषध औषध काढायला तिकडे आपल्या एवढा लांब जायचं. पण रोग आहे औषध आहे, तसं परमात्मा कोणताही प्रश्न देऊन उत्तर आहे. काय साधं आहे, जे तुम्हाला पाहिजे ते द्या म्हणून जाईल. हा हो, काही तुम्हाला काय पाहिजे ते द्या असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणजे मला पती पाहिजे, त्या पती दान दिलेला आहे. आणि नारद घेऊन चालले तेव्हा सगळ्या पत्नी काय म्हणल्या, आमचंही आहे तिथे एकटीचा हक्क नाहीये. हा ठीक आहे, तू एक बोलला काय तुम्ही सप्ताह करता, कसं आहे का तुमचं, कसं आहे का, एकट्याच्या याच्यावर कोण तुम्ही बंद करणार. ही परंपरा, ही चांगली पवित्र गोष्ट आपल्याला कितीतरी आज आम्ही पाहिलेल्या एखादा असा तिथं नाही. आळमुख त्याला ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगतात, भीमसेन बेथू म्हणजे आळमुख नाही नेमका, इथं सांगत नाही, इथं मात्र वेगळा. आणि काही गावातल्या लोकांनी बंद केले, लक्षात आहे त्याची गरज आहे. आम्ही जीवन घातलेलं आहे ना, म्हणजे एक निष्ठा आहे की जर याच्यामध्ये कमिटी अशी तयार झाली, याला काही बाधा येणार नाही एक निष्ठा 5 असू द्या, हे महत्वाचे. आणि अशी माणसं तयार करणं गरजेचे सत्य करतात, बरं का. आणि म्हणून ते सर तिचा एकटीचा पती नाहीये, आमचा येतो, आमचाही हक्क आहे. ते काय करा, परत घ्या, परत एकदा देव नाही. घडलेली घटना सांगतो, एकाने महाप्रसादासाठी गेलेलं आहे, साखर ते दिलं, कमी जास्त त्या कार्यकर्त्यांनी काय केलं, थोडं जास्त ते दिलं, दुसरं कमी जास्त पडतात असं असते ते. जिकडे 2 पैशात तिकडे दिले, मला त्याची याला दिला किंवा काही कुठं तरी झालं नाही. माझी तिथं काय काढलं, माझी साखर काढावं परत काढली त्यानं, म्हणजे त्या शिर्यात त्यांनी काढली, लोकांनी त्याची देऊन दिली. अशी म्हणजे एकदा देऊ नाही आणि दिलं तर परत घेऊ नाही, देण्याच्या अगोदर विचार करा. सांगितलं हे दान दिलं आता परत घेता येणार नाही. त्यांनी सांगितलं काहीतरी उपाय सांगा. म्हणून सोनं दिलं, केव्हाची पद्धत आहे, द्वापार युगात बाबा सोनं द्यायचं. तेव्हा त्यांनी सगळ्यांनी सुवर्ण दिलेलं, सगळ्यांनी सुवर्ण दिलं. अख्खं म्हणतं सगळं द्वारकेतलं सोनं त्या तुलामध्ये टाकलं, सोनं दिलं आणि देव घेतला. तर तुम्हाला कीर्तन पाहिजे, मग कीर्तन पाहिजे पाकिट द्यायचं, कीर्तन किती तुम्ही परंपरा सगळ्या समस्या संप्रदायामध्ये मला तिकडे जायचं नाही. तर सांगायचं तात्पर्य, तुला झाली नाही शेवटी रुक्मिणी मातेने एक तुळशीचं पत्र दिलं आणि तुला झाली. सांगायचं तर तुळशीच्या पत्रानं तुला झाली नाही. तुळशीचं पत्र तर महत्वाचं आहे, पण त्या तुळशीच्या पत्राला एवढं वजन आहे कशाचं, एक निष्ठ, एक भाव, हे पत्र पुष्पफळ हे भगावया मी सगळं वाचून आमुच्या लागी निष्कळ भक्ती तत्व. हे भक्ती तत्व जे निष्कळ म्हणजे निष्ठ्यात्मक, निष्कलंक, अव्यभिचारी जे भक्ती तत्व आहे ते आम्हाला दिलं आणि तुला झाली. म्हणून आम्ही रखमाईच्या पती अनेक उत्तर याच्यामध्ये आहे. रखमाईचा पती कोण आहे, म्हणून काय आपण भजन करतो, कोणतं करतो ते करतो. गोपाळ
एक धरीला चित्ती म्हणजे अंतकरणात धरलेला आहे. परमार्थ अंतकरणापासून असतो, बाहेरून कमी असला तरी चालेल, आतून मात्र शुद्ध पाहिजे. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, त्याला काय तेने झाले अवघे काम निवार. त्यामुळे आमचं सर्व काम शब्दाचा एक होतो इच्छा, जेवढ्या इच्छा आहेत ते, आणि काम शब्द दुसरा इच्छा होती, दुसरा अर्थ होतो काम म्हणजे काम. तुमचे कामधंदे, तुमची कामधंदे करतो का तुम्ही? फक्त इमानदारीने तयार, तुमचे भाडे घाटायला देऊ तयार. अंतकरणामध्ये जेव्हा भाव पाहिजे जरा सारखा वाटेल असतो, बरोबर असतो, पण तेही कामं करतो संसारातले. आणि तुमच्या मनात जेवढ्या इच्छा असतील, एखाद्या बाबांच्या तुमच्या इच्छा काय काय आहेत, पेनही संपून जाईल, पेन नाही वाटतं असू दे, पेनही संपून जाईल आणि कागदही संपून जाईल, म्हणजे इच्छा संपणार नाही. सगळ्या इच्छाही पूर्ण होतील आणि ते कामही तुमची होतील. पण हे जरी खरंच एक धरला आणि कामं झाली, हे दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला, साधना सांगितली, फळ सांगितलं. इथपर्यंत लोकांना आम्ही गेली एका निष्ठेनं. जेव्हा आपण औषध घेतो तेव्हा घेतो औषध, औषध केव्हा घेतात? बीमार आजारी, बीमार होता, बीमार हिंदी शब्द आहे, असू दे तुम्ही हिंदी वो बीच में आती है, असू दे हमारी भी हेलपाटे खाती है. आजारी पडल्यानंतर म्हणजे रोग जर झाला पण ते समजा तेव्हा काय करतो आपण, बरोबर आता विचारायचे बाबाला विचारतो, त्याला सांगितलं, त्याला काय सांगितलं, रोग झाले काय घेत असता? औषध. तर तुम्हाला प्रश्न केला, रोग झाल्यावर औषध घेतली, मग औषध घ्यायला रोग जातो की नाही? जातो म्हणजे बाबा हे विचारत होतं काही, त्याने ह्याला रोग जातो. हे कशी आता पंगत तुम्ही महाराज लोक लवकर जीव घालत जात, काय सांगते विषय देतो काय दिलं हे तुम्हाला सांगते, दुसरं सांगायचं तिथं गेलो तिथं असे लवकर आलो. आमचे विद्यार्थी वगैरे सोबत बसलो आम्ही, हो महाराज जेवण घ्या, नंतर कोणी थांबत नाही, कशाला लोकांना त्रास बसतो आम्ही पंक्तीला, आणि पंक्तीला बसलो मग आम्ही आजच्या सुरू केला 15 आमचे शेजारी लोक हो ते महाराज बसले गावातल्या घर बसवला, म्हणजे विषय आला तिथं आमच्या शेजारी बसला, तिथून विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व अध्यय म्हणून असतो. आमच्या घरी म्हणे ना हरे राम म्हणे, हरे कृष्ण कोणीच नाही. तो असा वाट चपाती वाढली, भात वाढली, भात वाढली, त्या दिवशी होती मोतीचूर लाडू, तिकडे पाच राहा त्याची नजर झाली. आमच्या पात्र एक एक लावून त्याच्या पात्रावर 2 वाढ झाली. संकल्प सोडला आणि जेवण सुरू झालं. जेवण सुरू झालं आणि आपलं जेवण काय असेल जेवण झालं, तो आला तो लाडू वाढणारा, याने तेवढं सोडून दिलं, तेवढं त्याच्याचकडे पाहत राहिला. तो आला होता वाढत आला, त्याची काय झाली त्याला पुन्हा काही कळलं नाही त्याच्यानं. तो सगळ्यांना एक एक दुसरी वाढ याला दुसऱ्या वाढत तो. तुम्ही सांगा आम्हाला तर एकही वाढला नव्हतं तो गावातला, याला प्रत्येक वेळेला किती. पण त्यानं आमच्या समोर आमच्या शेजारी जेव्हा बसला तेव्हा जेवायच्या अगोदर त्याच्याच हाताने त्याला इंजेक्शन घेतलं. डॉक्टर म्हणून नाही, त्याच्याच हाताला. कशाचं? डायबिटीजचं. जेवणानंतरच्या गोळ्या खिशात होत्या, वरच्या खिशात. आता तुम्ही सांगा अगोदरही औषध घेतलं, नंतरही गोळ्या आहे, मग रोग जाईल का? रोग जाते अर्थात औषधे रोग जातो, बरोबर. पण औषध एकदा कमी घेतली तरीही चालेल, पण जे कुपथ्य आहे ते दूर केलं पाहिजे. तर कुपथ्य जो पण सेवन करतो कितीही तुम्ही इंजेक्शन घ्या, रोग बरा होऊ शकत नाही. वारकरी संप्रदायातलं साधना थोडी केली तरी चालेल, म्हणजे आपण केलेली साधना ते घालवते, माणसाच्या अंगात ते शक्ती घालवते. त्याचा रोग, तो रोग जे जो आहे ते कुपथ्यानं वाढतो. कुपथ्य काय करतं? तर रोगाची शक्ती वाढवतं आणि औषधाची शक्ती कमी करतं, बरोबर आहे ना? त्याला कुपथ्य म्हणतात. पण हे कुपथ्य वारकरी संप्रदायाचं कोणतं आहे? महाराष्ट्रात Holy
अभंगाच्या तिसऱ्या करणामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात दोन कुपत्य खतरनाक आहे. कोणत्याही परमार्थ घरात सिद्धीला जाऊ शकत नाही. कोणते एक सांगतात परद्रव्य परनारी दोन सांगितलेलं आहे. आणि ह्याच मुख्य साधना वारकरी संप्रदायामध्ये. आणि जेव्हा 4 वर्ष सोडलं तेव्हा तुमच्या गुरुजी सांगितलं बाबा बोला थोडं. तर नाही शिकलं तुम्ही आता नाही नाही तुम्ही बोला बोलू का एखादा अभंग सांगतो मी कमाव जे माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी गेले 1 वाजता